खरं तर बघतो आपण स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं सध्या पाहायला मिळून येते। सध्या आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये तसं पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीकडून तसं पाहायला गेलं तर अनुसूचित जाती महिला वर्गातून सध्या सारिकाताई रवींद्र गायकवाड ह्या सध्या रिंगणात असलेल्या सध्या पाहायला मिळून येतात। खरं तर आज नागेश्वर महाराजांच्या चरणी आज तुम्ही नतमस्तक झालात। खरं तर प्रचार दौरा तुम्ही सुरू केला आहे, काय सांगाल? आज नागेश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की मला निवडून दिल्या सगळ्या समस्या मी सोडून आणि महेशदादांच्या मार्फत मी चांगले काम करते। नागेश्वर महाराजांना काय साकडं घातले? नागेश्वर महाराजांना एकच साकडं घातले की सगळा व्यवस्थित होऊ देत म्हणून। व्यवस्थित होऊ दे। खरं तर रवींद्र भाऊ सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहात। खरं तर 30 वर्षापासून हा प्रभाग जो आहे तो प्रतीक्षित होता। खरं तर अनुसूचित महिलासाठी जो आहे तो हा प्रभाग सुटला आहे, काय सांगाल? बरोबर आहे तुमचं। 30 वर्षापासूनच खरं तर आम्ही वाट पाहून होतो की कधी आमच्या वाढ पडन हा, पण आज नागेश्वरच्या कृपाने आमच्या महाराजांच्या कृपाने आणि वाढ पडला। त्या वाढचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि प्रभागाचा विकास 100% आमच्याकडून होईल अशी आम्ही नागेश्वर चरणी ग्वाही देतो। आणि आमदार महेशदादा लांडगे ज्या आमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्याचं आम्ही 100% सार्थक होऊ। खरं तर माझ्यासोबत ताई येत्या, ताई देखील खरं तर या प्रभागातून इच्छुक येत्या। वर्षानुवर्ष ताई देखील तुम्ही या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात। आपल्याच प्रभागातून सध्या अनुसूचित जाती महिला वर्गाला हे आरक्षण सुटले। खरं तर साहजिकच ताई निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कसं पाहता? प्रथमतः अनुसूचित जातीचं जे आरक्षण पडले त्यासाठी मी रविभाऊ असेल, त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई असेल यांचं मनस्वी असं अभिनंदन करते। आणि आज आमदार महेशदादा लांडगे यांची कामं पाहता, निरंतर प्रभागाचा केलेला विकास पाहता भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण इच्छुक उमेदवार आहेत ते 100% यशस्वी होणार आहेत। नक्कीच। खरं तर पाहिलं गेलं तर माझ्यासोबत वहिले साहेब पण आहेत। खरं तर तुम्ही देखील या प्रभागातून अनेक इथल्या प्रभागातल्या समस्या जाणून घेतल्यात। तसं बघायला गेलं तर सध्या म्हणजे अनुसूचित जाती महिला वर्गातून पहिल्यांदा ही जागा सुटली आहे। खरं तर पहिल्यांदा मूशिकारांना या ठिकाणी ही जागा सुटलेली आहे, कसं पाहता याकडे? या ठिकाणी ज्या मोशीम प्रभागामध्ये एस टीसाठी जी जागा सुटली त्या म्हणजे आज त्यांनी सांगितलं रविभाऊने 30 वर्ष आम्ही हा समाज त्या कुठंतरी आपल्याला न्याय मिळावा त्या प्रतीक्षेत होतं। आणि या ठिकाणी 100% आरक्षणाच्या याच्यात त्यांना तर सोडतमध्ये चान्स भेटलेलाच आहे। परंतु ह्या प्रभागामध्ये आज 3 नंबर प्रभागामध्ये म्हणलं तर पिंपरी चिंचवडमध्ये 37 उमेदवार इच्छुक आहे। 37 म्हणलं तर आज 72,000 मतदानामागं 37 उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे। या ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचं, प्रत्येकाला समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार महेशदादा लांडगे नक्कीच देतील ही आम्हाला आशा आहे।